तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 18 डिसेंबर 2023ला रवींद्र कळमकर यांच्याकडे एलसीबीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी दिली होती. गेल्या 2 वर्षात कळमकर यांनी चोरी, घरफोडीसह एकावेळी 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा आणि एकाच वेळी जवळपास 46 घरफोड्या उघडकीला आणत जवळपास 100 किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त करण्याच्या कारवाया केल्या. याशिवाय बिबट्याचे कातडे, अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना देखील जेरबंद करत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी देखील गेल्या वर्षभरात राजारामपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्ह्यांची उकल करत आपली कर्तबगारी दाखवली आहे. त्यांच्याकडे आता एलसीबीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कळमकर आता राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बदलीचे आदेश जारी केल्यानंतर आज पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.